Welcome students. This is the part 10 of the topic mathematical logic. In this video lecture you will learn some examples on writing negations of compound statements in verbal form. तर व्हर्बल फॉर्ममध्ये जर काही स्टेटमेंट्स दिले असतील तर त्यांची निगेशन्स कशी लिहायची आहेत हे आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहे. क्वेश्चन: राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं स्टेटमेंट: ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल. आता हे व्हर्बल फॉर्ममधलं एक स्टेटमेंट आहे आणि ह्याचं निगेशन आपल्याला लिहायचं आहे. तर एक नोट आपण लिहून घेतलेली आधी. व्हर्बल फॉर्ममध्ये एखादं स्टेटमेंट असेल आणि त्या वाक्यामध्ये ऑल हा शब्द असेल तर तो समनं रिप्लेस करायचा आहे. आता हे एक सिम्पल स्टेटमेंट आहे. ह्याचं निगेशन लिहित असताना ऑलच्या ऐवजी सम हा शब्द वापरायचा आहे आणि पुढं जे वाक्य आहे त्याचं नकारार्थी वाक्य लिहायचं आहे. ऑलच्या ऐवजी सम रिप्लेस करायचं आहे आणि नॅचरल नंबर्स आर रॅशनल ह्याचं निगेशन नॅचरल नंबर्स आर नॉट रॅशनल असं येणार आहे. म्हणजे दिलेलं जे सिम्पल स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन सम नॅचरल नंबर्स आर नॉट रॅशनल हे असणार आहे. आता सेकंड स्टेटमेंट: सम स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर 16 इयर ओल्ड. आता हे सुद्धा एक सिम्पल स्टेटमेंट आहे. आता ह्या वाक्यामध्ये सम हा शब्द आलेला आहे. सम असेल तर तो ऑलनं रिप्लेस करायचा आहे आणि पुढं जर नकारार्थी वाक्य असेल तर होकारार्थी वाक्य येईल. इथं जर होकारार्थी वाक्य असेल तर निगेशनमध्ये नकारार्थी वाक्य येईल. आता निगेशन त्याचं लिहिताना समच्या ऐवजी ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर नॉट 16 इयर ओल्ड असं लिहायचं आहे. बघा, समच्या ऐवजी ऑल रिप्लेस केला आणि पुढं जे वाक्य आहे त्याचं फक्त नकारार्थी वाक्य पुढं लिहायचं आहे. तर त्याच्यानंतरचं स्टेटमेंट असं आहे: x + 8 ग्रेटर दॅन 11 ऑर y-3 = 6. आता इथं हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे कारण हे स्टेटमेंट ऑर ह्या कनेक्टिव्हनं जोडलेलं आहे. आता ऑर म्हणजे डिसजंक्शनसाठी आपण हा सिम्बॉल वापरलेला आहे आणि त्याचं निगेशन कसं लिहायचं हे आपण रूल्समध्ये लिहून घेतलेलं आहे. बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू = निगेशन पी अँड निगेशन क्यू असा येतो. आता ह्याचा व्हर्बल फॉर्म बघा, हे जे दिलेलं वाक्य आहे ते ह्या टाईपचं आहे आणि अशा वाक्याचं निगेशन हे येते. म्हणजे ह्याचा व्हर्बल फॉर्म आता निगेशनमध्ये ॲन्सर म्हणून लिहायचा आहे. मग पीचं निगेशन, आता हा पी आहे तर ह्याचं निगेशन लिहिताना फक्त चिन्ह बदलायचं आहे. म्हणजे x + 8 <= 11 ऑरच्या ऐवजी अँड होईल आणि y-3 = 6 ह्याचं निगेशन y-3 ≠ 6 होईल. म्हणजे ऑरनं जोडलेली वाक्य असतील तर ह्या नियमाप्रमाणे आपण त्याचं निगेशन लिहिलेलं आहे. पहिल्या वाक्याचं निगेशन ऑरच्या ऐवजी अँड आणि दुसऱ्या वाक्याचं निगेशन असं लिहिलेलं आहे. आता पुढचं जे विधान आहे: इट इज कोल्ड अँड रेनिंग. आता ही अँडनं जोडलेली वाक्य आहेत. अँड म्हणजे कंजंक्शन. मग कंजंक्शनचं निगेशन आपण असं लिहिलं आहे: निगेशन ऑफ पी अँड क्यू = निगेशन पी ऑर निगेशन क्यू. आता ह्याचा व्हर्बल फॉर्म लिहायचा आहे. मग ह्याचा व्हर्बल फॉर्म लिहिताना पीचं निगेशन मध्ये शब्द अँडच्या ऐवजी ऑर येईल आणि क्यूचं निगेशन. मग पीचं निगेशन इट इज नॉट कोल्ड, अँडच्या ऐवजी ऑर आणि इट इज रेनिंगचं निगेशन इट इज नॉट रेनिंग हे येणार आहे. म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे त्याचं निगेशन शब्दामध्ये वाक्य आहे म्हणजे शब्दामध्येच त्याचं निगेशन येणार आहे. इट इज नॉट कोल्ड ऑर नॉट रेनिंग. आता पुढचं वाक्य: द नंबर इज ॲन इव्हन नंबर इफ अँड ओनली इफ इट इज डिव्हिजिबल बाय 2. आता हे पण कंपाऊंड स्टेटमेंट आहे. का कंपाऊंड स्टेटमेंट आहे तर इफ अँड ओनली इफ ह्या शब्दानं ही दोन वाक्य जोडलेली आहेत. मग निगेशन
पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू ह्या टाईपचं वाक्य आहे, डबल इम्प्लिकेशन टाईपचं वाक्य आहे. मग डबल इम्प्लिकेशनचं निगेशन असं येणार आहे, निगेशन पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू इक्वल टू पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. बघा डबल इम्प्लिकेशनचं निगेशन असं असते आणि दिलेलं वाक्य डबल इम्प्लिकेशन टाईपचं आहे, म्हणजे आपल्याला डबल इम्प्लिकेशनच्या निगेशनचा ह्याचा व्हर्बल फॉर्म म्हणजे शाब्दिक फॉर्म लिहायचा आहे. हाच सिम्बॉलिक फॉर्म फक्त शाब्दिक फॉर्ममध्ये लिहायचा आहे. बघा पी आहे तसा ठेवायचा, व्हर्बल फॉर्म पी आहे तसा ठेवायचा. द नंबर इज ॲन इव्हन नंबर. आता अँडच्या ऐवजी बट हे कनेक्टिव्ह वापरले. पुढं जे स्टेटमेंट आहे किंवा हे पूर्ण स्टेटमेंट वाचताना अर्थपूर्ण वाटावं म्हणून बट अँडच्या ऐवजी बट वापरलेला आहे. तुम्ही अँड वापरला तरीसुद्धा चालतो आहे, फक्त पुढं वाचताना ते स्टेटमेंट अर्थपूर्ण वाटावं म्हणून अँडच्या ऐवजी बट वापरला जातो. बघा बट इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 हे क्यूचं निगेशन आलं. एवढा भाग कंप्लीट झाला. आता हा ऑरसाठीचा कनेक्टिव्ह आहे, शब्द ऑर आला. आता क्यू आहे तसा ठेवायचा. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 आणि अँडच्या ऐवजी आपण बट वापरतोय, बट पीचं निगेशन इट इज नॉट ॲन इव्हन नंबर. हा व्हर्बल फॉर्म त्याचा तयार झाला. तर व्हर्बल फॉर्ममध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिलं तर व्हर्बल फॉर्ममध्येच ॲन्सर पाहिजे. तर त्याच्यानंतर पुढं जे विधान आहे, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. आता हे पण कंपाऊंड स्टेटमेंट आहे. बघा पहिलं जे कनेक्टिव्ह आहे इफ देननं जोडलेली वाक्य आहेत, म्हणजे इम्प्लिकेशन आहे आणि इम्प्लिकेशनमध्ये पुन्हा अँड आलं आहे, म्हणजे इम्प्लिकेशनमध्ये कंजंक्शन आलेलं आहे. मग अशा वाक्याचं निगेशन बनवताना आधी सिम्बॉलिक फॉर्म लिहून घेतला तर निगेशन लिहिणं जास्त सोपं होणार आहे. बघा आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे बघा, इट इज रेनिंगसाठी पी, इफ देनसाठी इम्प्लाइज आणि वी विल गोसाठी क्यू म्हटलेला आहे, अँडसाठीचा सिम्बॉल इथं ठेवला आहे आणि प्ले फुटबॉलसाठी आर वापरलेला आहे. बघा हे निगेशन आपण ह्याचं घेणार आहे, ह्या वाक्याचं निगेशन घेणार आहे म्हणून बाहेर निगेशन लिहिलेलं आहे. हे जे वाक्य आहे ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे. आता ह्याचं निगेशन घ्यायचं आहे. मग सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन लिहून घेताना मेन कनेक्टिव्ह इम्प्लिकेशन आहे. मग इम्प्लिकेशनचं निगेशन असं येते, पहिला आहे तसा राहतो पी अँड दुसऱ्याचं निगेशन येतं. आता दुसऱ्या स्टेटमेंटच्या ठिकाणी तर ब्रॅकेट आलं आहे म्हणजे ब्रॅकेटचं निगेशन. बघा पी इम्प्लाइज क्यू, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू प्रमाणे ह्याचं निगेशन लिहिलेलं आहे. निगेशन काय आलं आहे, पी अँड निगेशन क्यू अँड आर. आता हा ब्रॅकेट आपण सिम्प्लिफाय करू शकतो. ह्याचं निगेशन का ब्रॅकेटचं निगेशन अँडच्या नियमाप्रमाणे आपण घेऊ शकतो. मग पी आहे तसा ठेवला, अँड आहे तसा ठेवला आणि आता ह्या ब्रॅकेटचं निगेशन काय होणार आहे, निगेशन क्यू ऑर निगेशन आर. आता हे वाक्य बघा ह्याचं निगेशन फायनल स्टेप ही आलेली आहे. मग आता ह्याचा व्हर्बल फॉर्म आपण लिहायचा आहे. तर पी आहे तसा ठेवला, इट इज रेनिंग, अँडच्या ऐवजी बट वापरलं आहे, अँड वापरला तरीसुद्धा चालतो. निगेशन क्यूचं निगेशन वी विल नॉट गो, ह्याच्यासाठी शब्द ऑर आला आहे आणि निगेशन आर डू नॉट प्ले फुटबॉल, वी डू नॉट प्ले फुटबॉल. बघा आपण असं कंपाऊंड स्टेटमेंट आलं की त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आधी लिहिला आहे, सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन सिम्प्लिफाय करून घेतलं आणि त्या सिम्प्लिफाईड फॉर्मचा व्हर्बल फॉर्म इथं मांडलेला आहे. असं केलं तर तुम्हाला निगेशन लिहिणं सोपं जाईल किंवा चुकणार नाही. आता पुढचं वाक्य, ही काही क्वांटिफाईड स्टेटमेंट आहेत कारण क्वांटिफायर्स आलेले आहेत. बघा देअर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू एन सच दॅट n + 8 ग्रेटर दॅन 11.
आता क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन लिहिताना पण मी एक नोट सांगितले, देअर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑल लिहायचा निगेशनमध्ये आणि फॉर ऑल असेल तर देअर एक्झिस्ट रिप्लेस करायचा. आता हे एक सिम्पल स्टेटमेंट आहे. मग निगेशन लिहिताना देअर एक्झिस्टच्या ऐवजी फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन. आता फॉर ऑल वाक्यात आला की हे सच दॅट शब्द येत नाहीत, फक्त पुढच्या वाक्याचं निगेशन लिहायचं आणि अशा वाक्याचं निगेशन लिहिताना फक्त हे चिन्ह बदलायचं आहे, उलटं करायचं आहे. म्हणजे आता ह्या वाक्याचं निगेशन काय येणार, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन, n+8 लेस दॅन ऑर इक्वल टू 11. आता चौथं स्टेटमेंट, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन, 2x + 1 इज ऑड. आता हे पण सिम्पल स्टेटमेंट आहे परंतु क्वांटिफाईड आहे. मग क्वांटिफाईड स्टेटमेंट असेल तर क्वांटिफायर बदलायचं आहे. आता फॉर ऑलच्या ऐवजी देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन. तर देअर एक्झिस्ट वाक्यात आला की सच दॅट हे शब्द येतात. सच दॅट ह्या पुढच्या वाक्याचं निगेशन तिथं ठेवायचं आहे. 2x + 1 इज नॉट ऑड. म्हणजे निगेशन काय होणार, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट 2x + 1 इज नॉट ऑड. आता अशीच काही निगेशन्स तुम्ही बनवायचे आहेत. क्वेश्चन, राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. फर्स्ट, 11 लेस दॅन 15 अँड 25 ग्रेटर दॅन 20. सेकंड, quadrilateral is a square if and only if it is a rhombus. Third, √2 is a rational number. Fourth, all natural numbers are whole numbers. Fifth, for all n belongs to n, n² + n + 2 is divisible by 4. Sixth, there exists x belongs to n such that x - 17 less than 20. आता हे नियम वापरून आपले 5 कंपाऊंड स्टेटमेंट आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्सची निगेशन कशी बनवायची आहेत ह्या नियमांचा वापर करून तुम्ही ह्या स्टेटमेंट्सची निगेशन्स लिहायचे आहेत.